हॅलो स्टुडंट्स, आज आपण SBI क्लर्क प्रिलिम 2019 साठी एक्झाम स्ट्रॅटेजी बघणार आहे. सर्वप्रथम मी माझं इंट्रोडक्शन करून देतो. माय नेम इज स्वप्नील तांबकर. I did my BE Mechanical from Government College of Engineering, Karad in 2011. I cleared SBI clerk in 2014 and 16. Also, I cleared SBI PO in 2014, 15, 16. RBI assistant in 2014. Also, I have cleared IBPS PO in 2014, 15, 16, 17 and 18. Also, I gave IBPS clerk during those period and also had cracked that exam. So आजचा आपला अजेंडा जो आहे या व्हिडिओ सेशनचा तो आहे फर्स्ट to know the examination structure, then previous year cutoff, expected exam pattern and section wise strategy and the overall strategy and सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्झामच्या अगोदर काय केलं पाहिजे आणि एक्झाम नंतर काय केलं पाहिजे हे आपण या व्हिडिओ सेशन मधून बघणार आहोत. SBI क्लर्क प्रिलिमचं स्ट्रक्चर तसं सगळ्यांना माहीतच आहे. आपल्याला 3 सब्जेक्ट्स आहेत, 3 सेक्शन्स आहेत. क्वांटिटी ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, इंग्लिश. 35, 35, 30 असे वेटेज आहे. 1 मार्कला 1 क्वेश्चन आहे, सो 100 मार्क्स. त्याचबरोबर या ठिकाणी सेक्शनल टाइम आहे. प्रत्येक सेक्शनला 20 मिनिट टाइम आहे आणि ओव्हरऑल टाइम 60 मिनिट आहे. म्हणजेच आपल्याला 60 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत. थोडा आपण कट ऑफ अनालिसिस केला तर 2016चा कट ऑफ आपण सर्वप्रथम बघूया. सो त्या वर्षी जी प्रिलिम झाले होते त्याच्यामध्ये सेक्शनल कट ऑफ होता. सेक्शनल कट ऑफ काही जास्त नव्हता. आपण ओव्हरऑल कट ऑफवर कॉन्सन्ट्रेट करूया. 51.5 होता. त्यानंतर 2018ला देखील परत एक्झाम झाली. त्या वर्षी मात्र सेक्शनल कट ऑफ काढून टाकला आणि ओव्हरऑल कट ऑफ जो लागला तो 57 कट ऑफ लागला होता. यावर्षी देखील जो कट ऑफ आहे हा ओव्हरऑल आहे, सेक्शनल कट ऑफ नाही आहे. त्यामुळं ज्यांना इंग्लिशमध्ये भीती वाटते त्यांच्यासाठी ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आपल्याला म्हणता येईल. थोडं कट ऑफचं अनालिसिस आपण केलं तर आपण एक बघू शकतो की सर्व राज्यामध्ये 2016च्या तुलनेमध्ये 2018 मध्ये कट ऑफ वाढलेला आहे. सो महाराष्ट्र, पर्टिक्युलरली महाराष्ट्रासाठी जर आपण बघितलं तर 51.5 कट ऑफ होता आणि तोच 57 झालेला आहे. म्हणजे हा जो कट ऑफ आहे हा दरवर्षी वाढतच आहे आणि यावर्षी देखील कट ऑफ वाढणार. जागा जरी तेवढ्याच असल्या तरी कॉम्पिटिशन हे दरवर्षी वाढत असतं. त्यामुळं कट ऑफ हा डेफिनेटली 57 पेक्षा जास्त वाढू शकतो. तर ह्या एक्झामिनेशनसाठी स्ट्रॅटेजी आपण काय ठेवायला पाहिजे आणि एक्सपेक्टेड एक्झाम पॅटर्न काय येईल हे आपण सेक्शन वाईज बघणार आहे. पहिल्यांदा क्वांटिटी ॲप्टिट्यूड, यामध्ये सिम्प्लिफिकेशन किंवा अप्रॉक्सिमेशन टोटल 10 मार्क्सला येतील. हे फिक्स मार्क्स आहेत. त्यानंतर डेटा इंटरप्रिटेशन 5 मार्क्स येतील. डेटा इंटरप्रिटेशनमध्ये वेगवेगळे ग्राफ्स येऊ शकतात. जसं तुम्हाला टेबल येऊ शकतं, मिसिंग DI टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये येऊ शकतो, पाय चार्ट येऊ शकतो. पण जो काय DI येणार आहे हा डेफिनेटली इझी असणार आहे. इव्हन कॅल्क्युलेट देखील येऊ शकतं, पण जे काय कॅल्क्युलेट येणार आहे ते एकदम बेसिक लेवलचं असणार आहे. त्यानंतर सिरीज ह्या तुम्हाला मिसिंग नंबर किंवा रॉंग नंबर सिरीज येणार. ह्या देखील खूप इझी असणार आहे. जर आपण SBI PO प्रिलिमचा विचार केला तर यावर्षी SBI PO प्रिलिमची डिफिकल्टी लेवल खूपच इझी होती आणि याच डिफिकल्टी लेवल प्रमाणे तुम्हाला ह्या SBI क्लर्कला पेपर येऊ शकतो किंवा इव्हन त्यापेक्षाही सोपा येऊ शकतो. त्यामुळे सिरीज ह्या मिसिंग जर किंवा रॉंग जरी आल्या तर त्या एकदम इझी होत असणार. 5 पैकी 5 तुम्ही अगदी तोंडी सॉल्व्ह करू शकता, ते देखील अगदी 2.5-3 मिनिटांमध्ये. त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा कंपॅरिझन ऑफ व्हॅरिएबल्स यावर देखील तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. हे टोटल 5 मार्क्स तुम्हाला येऊ शकतात. हे देखील इझी असणार आहेत. त्यानंतर जे उरलेले क्वेश्चन्स राहतात ते आहेत वर्ड प्रॉब्लेम. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात, जसं पर्सेंटेज, टाइम अँड वर्क, टाइम स्पीड डिस्टन्स, ॲव्हरेज, मिक्सचर एलिगेशन, असे जे टॉपिक शिल्लक राहिलेले आहेत हे सगळे याच्यामध्ये कव्हर होतात. याच्यासाठी टोटल 10 मार्क्स आहेत. आता यामध्ये आपण काय करू शकतो तर आपण टोटल टार्गेट हे 25 ठेवायचं आहे.
कारण सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन हे आपल्याला 10 आउट ऑफ 10 मिळवायचेच आहेत. डेटा इंटरप्रिटेशन 5 आउट ऑफ 5 तुम्हाला पडणारच आहेत. सिरीजमध्ये 5 आउट ऑफ 5 पडू शकतात जर थोडंफार तुमचं कॉन्सन्ट्रेशन जर कॉन्सन्ट्रेशन झालं नाही तर थोडंफार तुम्हाला 5 पैकी 3-4 मार्क्स पडतील. क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल जरी आलं तर ते तुम्ही अटेम्प्ट करू शकता. सो असे मिळून टोटल तुम्हाला 25 अटेम्प्ट्स करायचे आहेत. आता प्रत्येक स्लॉट वाईज हे जे तुम्हाला वेटेज सांगितलेलं आहे ते मे बी चेंज होऊ शकतं, पण एवढा काय मोठा चेंजेस होणार नाही. जास्तीत जास्त चेंजेस असे होऊ शकतात की सिम्प्लिफिकेशनचे 10च्या ऐवजी 15 येऊ शकतात किंवा 5 येऊ शकतात. DI वाढू शकतं. क्वाड्रॅटिक इक्वेशन 5च्या ठिकाणी 10 येऊ शकतात. पण वर्ड प्रॉब्लेमचं जे वेटेज आहे हे 10 मार्क्सच राहणार आहे, हे विसरू नका. त्यामुळे आपल्या हातात वर्ड प्रॉब्लेम सोडून 25 मार्क्स आहेत. ह्या 25 पैकी 25 तुम्ही 100% अटेम्प्ट करू शकता. 25 पेक्षा जास्त अटेम्प्ट करायचे असतील तर तुम्हाला 10 पैकी शोधून 1, 4, 5 अटेम्प्ट करावे लागतील, जे अगदी सिम्प्लिफिकेशन पेक्षा इझी असतील. हे क्वेश्चन शोधून काढणे आणि अटेम्प्ट करणं हे फार महत्वाचं आहे. सो असे टोटल 25 मिनिमम मार्क्स मी म्हणेल ह्याच्यामध्ये आपण टार्गेट करू शकतो आणि 25 प्लस अराउंड तुम्ही 30-32 पर्यंत डेफिनेटली या सेक्शनमध्ये जाऊ शकता. हे जे मी एक्झामिनेशन स्ट्रॅटेजी सांगणार आहे किंवा जे सांगत आहे हे ज्यांचं स्टडी झालेलं आहे त्यांच्यासाठी आहे. ज्यांचं स्टडी झालेला नाही त्यांनी कृपया आपल्या प्रिपरेशनवर फोकस करा. तुम्ही या स्ट्रॅटेजीचा तुम्हाला तसा काही जास्त फायदा होणार नाही आहे. त्यानंतर लॉजिकल रिझनिंग. लॉजिकल रिझनिंगमध्ये मी 2 पार्ट करेल. एक पझल आणि सिटिंग अरेंजमेंटचा पार्ट आणि दुसरा जो मिसलेनियस टॉपिक्स आहे तो पार्ट. मिसलेनियस टॉपिक्समध्ये बरेचसे टॉपिक्स येतात जसे डायरेक्शन अँड डिस्टन्स, ब्लड रिलेशन, कोडिंग डिकोडिंग, अल्फान्यूमेरिक सिक्वेन्स, नंबर अँड रँकिंग, इनपुट आउटपुट, असे जे काय छोटे छोटे टॉपिक्स आहेत ते तुम्ही मिसलेनियसमध्ये कन्सिडर करायचे आहेत. सो मी सांगितल्याप्रमाणे 2 पार्ट आहेत, पझल अँड सिटिंग अरेंजमेंट. पझल अँड सिटिंग अरेंजमेंटमध्ये 15 ते 25 मार्क्सचे तुम्हाला येऊ शकतात. एक पझल किंवा सिटिंग अरेंजमेंट 5 मार्कला येतं, हे देखील तुम्हाला माहित आहे. सो एक पझल किंवा सिटिंग अरेंजमेंट सॉल्व्ह झाले की डायरेक्ट तुम्हाला 5 मार्क्स मिळतात. सो तुम्ही टार्गेट किती करायचं आहे तर 35 आउट ऑफ 35 करायचे 20 मिनिटामध्ये, आणि हे डेफिनेटली पॉसिबल आहे. बऱ्याच आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांनी हे 35 आउट ऑफ 35 मार्क्स मिळवलेले आहेत. यामध्ये आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पझल्स, सिलेक्शन ऑफ पझल. आपण PO ला बघितलं की सिलेक्शन ऑफ पझल खूप इम्पॉर्टंट होतं. ज्यांनी करेक्ट पझल सिलेक्ट केलं त्यांचे 25 वरून डायरेक्ट 30 गेलेत, पण ज्यांनी करेक्ट पझल सिलेक्ट नाही केलं त्यांचे 25 झालेले. पण क्लेरिकलच्या एक्झामला पझल सिलेक्शनचा काहीही इथं प्रॉब्लेम येणार नाही, कारण जे पझल तुम्ही सिलेक्ट कराल ते 100% सॉल्व्ह होणारच आहे आणि एवढं प्रॅक्टिस तुमचं होणं एक्सपेक्टेड आहे. त्यामुळे इथे सिलेक्शन ऑफ पझल किंवा सिटिंग अरेंजमेंट काही मॅटर करणार नाही. फक्त तुमची थॉट प्रोसेस क्लिअर असली पाहिजे. कारण एखाद्या पझलला जर तुम्ही अडकला, एखादा सपोज सेकंड टू द राईटच्या ऐवजी तुम्ही सेकंड टू द लेफ्ट घेतला तर तुम्हाला ते पझल परत सॉल्व्ह करावं लागतं आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या पुढच्या क्वेश्चनवर किंवा पुढच्या पझलवर पडत असतो. त्यामुळे तुमची थॉट प्रोसेस एकदम प्रिसाईज असली पाहिजे. जेवढे तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत ते तेवढ्या वेळेमध्ये अटेम्प्ट झालेच पाहिजेत. यासाठी तुम्ही प्रॅक्टिस भरपूर केलेली असणार आहे. त्यामुळं आय होप तुम्ही इथं 35 आउट ऑफ 35 टार्गेट करू शकता. यामध्ये पहिल्यांदा आपण वेगवेगळी स्ट्रॅटेजी या ठिकाणी फॉलो करू शकतो. त्यापैकी पहिली स्ट्रॅटेजी म्हणजे जे काही मिसलेनियस टॉपिक्स आहेत ते आपण पहिल्यांदा टार्गेट करू शकतो. यामध्ये फर्स्ट जे छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत ते सगळे अटेम्प्ट करून घ्यायचे कमी वेळेमध्ये, आणि जो शिल्लक टाइम राहतो त्याच्यामध्ये तुम्ही पझल सिटिंग अरेंजमेंट टार्गेट करू शकता. सो 35 आउट ऑफ 35 बघूया तुमच्यापैकी किती जण मार्क्स मिळवतात. त्यानंतर आपण इंग्लिशची स्ट्रॅटेजी बघूया. इंग्लिशमध्ये रिडिंग कॉम्प्रेन्शनचं वेटेज हे पूर्वी देखील होतं, आता देखील आहे आणि फ्युचरमध्ये देखील राहणार. टोटल 7 ते 10 मार्क्स तुम्ही ह्या SBI क्लर्क प्रिलिममध्ये इंग्लिशमध्ये एक्सपेक्ट करू शकता. त्याचबरोबर जे फिलर्स आहेत याला आपण फिल इन द ब्लँक, सिंगल फिल इन द ब्लँक, डबल फिल इन द ब्लँक, क्लोज टेस्ट म्हणतो. ह्याच्यामध्ये टोटल 5 ते 10 क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील. सेंटेन्स रिअरेंजमेंट तसंच पॅरा जंबल याचे 5 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. ग्रामरचं वेटेज 5 ते टोटल 12 मार्क्स असणार आहे. ग्रामरमध्ये
एरर डिटेक्शन, फ्रेज रिप्लेसमेंट, स्पेलिंग मिस्टेक्स, इडियम्स असं काही विचारलं जाऊ शकतं. यामध्ये आपण टोटल स्ट्रॅटेजी काय ठेवायची, तर यासाठी आपण टार्गेट मार्क्स सांगू शकणार नाही. जे टार्गेट मार्क्स ठेवायचे आहेत हे आपण QA आणि LR वर ठेवणार आहे, ते आपण पुढे बघणारच आहे. टार्गेट मार्क्स आपण याला सांगू शकत नाही, पण आपण अटेम्प्ट कसं करायचं हे मात्र ठरवू शकतो. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन हे माझ्या मते हातातले मार्क्स आहेत. इथं तुम्ही शुअर शॉर्ट मार्क्स घेऊ शकता. सपोज तुम्ही 7 पैकी 5 सॉल्व्ह केले तर 5 आउट ऑफ 5 पडू शकतात. स्टोरी बेस्ड RC आलं तर अगदी तुम्ही 7 आउट ऑफ किंवा 10 आउट ऑफ 10 देखील मिळवू शकता. त्यानंतर ग्रामरचे जे क्वेश्चन्स आहेत इथं देखील तुम्ही 100% ॲक्युरसीने हे क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकता. क्लेरिकलला जे ग्रामर विचारलं जाणार आहे त्याची डिफिकल्टी लेवल खूप बेसिक असणार आहे, अगदी 6वी 7वी 8वीच्या लेवलची असणार आहे. यामध्ये जे एरर असणार आहेत खूप इझी एरर असणार आहेत. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट असेल किंवा सिम्पल आर्टिकलचा एरर असेल, काही वेळा स्पेलिंग मिस्टेक्स देखील विचारले जातात. सो स्पेलिंग मिस्टेक जर विचारले गेले तर हा तर आपल्याला बोनसच आहे. 5 आउट ऑफ 5 तुम्ही मिळवू शकता. सो टार्गेट काय करायचं आहे, जे तुम्हाला येतं, ज्यामध्ये तुम्ही स्ट्रॉंग आहे ते टार्गेट करायचे. मार्क्स किती पाडायचे ते टार्गेट करायचं, ते मात्र तुमचे QA आणि LR वर डिपेंड असणार आहे. आणि जनरली इंग्लिशची स्ट्रॅटेजी ही काय आपण एका दिवसात 2 दिवसात करू शकत नाही. इंग्लिशचं प्रिपरेशन जे आहे ते महिन्याभरात 1.5-2 महिन्यात होत नाही. इंग्लिशचं प्रिपरेशनसाठी तुम्हाला गेले 3-4 महिने इंग्लिशचं प्रिपरेशन करायला पाहिजे. ते जर तुम्ही केलं असेल तर डेफिनेटली याच्यामध्ये क्वेश्चन कसेही येऊ दे, कुठलाही पॅटर्न येऊ दे, न्यू पॅटर्न येऊ दे, जुना पॅटर्न येऊ दे, तुमचं जर डेली रिडिंग असेल, तुमची व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग असेल तर पॅटर्न मॅटर करत नाही. तुम्ही 20 मिनिट आहेत, 20 मिनिटांमध्ये सगळा पेपर अटेम्प्ट करून तुम्ही त्याला 2 वेळा रिवाइज करू शकता. एवढा वेळ आपल्याजवळ असतो. आता टार्गेट स्कोर आपल्याला किती करायचा आहे, तर लास्ट इयरच्या कट ऑफ प्रमाणे 57 एवढा तर कमी नसणार नाही आहे. SBI PO प्रिलिमचा एक्सपिरियन्स तुम्हाला आहे. यामध्ये जे कट ऑफ लागणार आहे तो 65 to 70 या रेंजमध्ये लागणार आहे. सो SBI क्लर्कची डिफिकल्टी लेवल जी आहे ती समवॉट सिमिलर असणार आहे, सिमिलर टू SBI PO, किंवा मे बी त्याच्यापेक्षाही इझी पेपर येऊ शकतो. त्याच्यापेक्षाही इझी किंवा तेवढा जरी लेवलचा आला तर कट ऑफ हा डेफिनेटली 57च्या पुढे जाणार आहे. किती जाईल आपण हे एक्झाम झाल्यानंतरच बघू. इव्हन 57च्या पेक्षा कमी देखील येऊ शकतो, पण आत्ताच आपण काय प्रेडिक्ट करू शकत नाही. पण आपण टार्गेट टोटल 70+ ठेवू शकतो. आता 70+ टार्गेट कसं ठेवायचं, तर मी काही 4 केसेस या ठिकाणी डिस्कस करणार आहे. मगाशी मी सांगितलं होतं की इंग्लिशचा स्कोर आपल्याला फिक्स नाही करायचं, एवढेच मिळेल तेवढेच मिळेल, तर ते तुमच्या QA आणि LR वर डिपेंड राहणार आहे. सपोज केस 1 कन्सिडर करूया. यामध्ये तुम्हाला QAला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 25 आउट ऑफ 25 मार्क्स पडले. LR ला तुम्ही 35 आउट ऑफ 30 पर्यंत पोहोचला. सो इथंच तुमचे टोटल 55 मार्क्स होतात. आता फक्त 15 मार्क्स तुम्हाला इंग्लिशमध्ये मिळवायचे. आता हे 15 कसे मिळवणार, तर तुम्हाला तुमचे स्ट्रॉंग एरिया माहीत असलं पाहिजे. तुम्हाला तुमची थॉट प्रोसेस माहीत असली पाहिजे की एखाद्या क्वेश्चनचा आन्सर देताना मी कन्फ्यूज झाल्यानंतर कितपत माझे करेक्ट आलेत आणि कितपत म्हणजे रॉंग गेलेले आहेत. म्हणजे तुमची जी ॲक्युरसी आहे ही तुम्हाला अगोदर माहीत असली पाहिजे. मग आपण ठरवू शकतो की 15 अटेम्प्ट करायचे झाले तर मला किती, 15 मार्क्स मिळवायचे झाले तर मला किती अटेम्प्ट करावे लागतील. माझी ॲक्युरसी चांगली असेल तर मला 17, 18, 19, 20 देखील चालतील. ॲक्युरसी चांगली नसेल तर मग काय करायचं, ही सगळी जी स्ट्रॅटेजी आहे ही तुम्हाला मॉक देताना ठरवायची आहे. मिनिमम 15 मार्क्स, मग प्रत्येकाची स्ट्रॅटेजी 15 मार्क्स मिळवण्याची डिफरंट असणार आहे. अगदी तुमचे पॅराजंबल सोपं आलं तर तिथं 5 आउट ऑफ 5 मार्क्स मिळू शकतात. सो जे शुअर शॉट आहेत असे शोधून काढून तुम्हाला 15 पर्यंत पोहोचावं लागेल. आणि ऑब्व्हियसली 15+ जे जातील तो तुमचा बोनस मार्क्स असणार आहे. केस 2 मध्ये आपण कन्सिडर करूया. सपोज काही कारणामुळे तुम्हाला 25 आउट ऑफ 25 QA ला पडले नाही, 22 पडले. LR ला तुम्हाला 31 अराउंड 30, 31, 32 या रेंजमध्ये पडले, तर टोटल तुम्हाला 17 इंग्लिशमध्ये मिळवावे लागतील. सो 17 आउट ऑफ 30 ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी आपल्याला भीती वाटते, मला मॉकला कधी एवढे पडले नाही, आता पडतील का. तर तसं घाबरून जाण्याची काही कारण नाही. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जे तुमचा स्ट्रॉंग एरिया आहे ज्यामध्ये तुम्ही 100% शुअर आहात असे तुम्ही क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे.
17 मार्क्स मिळवायचे असतील तर तुम्हाला 25 ते 27 अटेम्प्ट करावे लागतील, ते देखील विथ हाय अॅक्युरसी. सपोज काही कारणामुळे तुम्हाला 25 पैकी क्यूएला 20च पडले, तर तुम्हाला LR ला देखील तुमचा काही सपोज कारणामुळे तुमचा तो दिवसच खराब होता, 25 पडले, टोटल 45 झाले. मग काय करायचं? इंग्लिशला तुम्हाला 25 अटेम्प्ट करावे लागतील. 25 अटेम्प्ट म्हणण्यापेक्षा 25 मार्क्स मिळवावे लागतील. हे पॉसिबल आहे का? परवडू शकतं का आपल्याला? याचा विचार आपण केला पाहिजे. त्यामुळं एवढी वाईट अवस्था कुणाच्या आली नाही पाहिजे. फक्त क्यूएला 20 मार्क, LR ला 25 मार्क, मग 25 इंग्लिशला मिळवावे लागतील. पण ज्यांचा क्यूए आणि LR वीक आहे, खास करून ज्यांनी प्रिपरेशन लेट सुरू केलंय, जे अजूनही 35 आउट ऑफ 35 होत नाही, पण जर तुमचं इंग्लिश स्ट्रॉंग असेल, तिथं तुम्हाला 25 मार्क्स पडत असतील 30 पैकी, तर तुम्ही 70 पर्यंत पोहोचू शकता. म्हणजे बघा, फार जास्त प्रिपरेशन न करता थोडे प्रिपरेशन करून इंग्लिश स्ट्रॉंग असेल तर तुम्ही कट ऑफ क्लिअर करू शकता. आणि ज्यांचं इंग्लिश वीक आहे त्यांच्याजवळ दुसरा ऑप्शन नाही, क्यूए आणि LR स्ट्रॉंग करायलाच पाहिजे. आयडियल स्कोर मी म्हणेल की क्यूएला तुम्हाला 25 टार्गेट करायचं आहे. 25 आउट ऑफ 25. अगदी तुम्ही इथं 30-32 पर्यंत देखील जाऊ शकता. जेवढे मार्क्स तुम्ही जास्त मिळवाल ना क्यूए मध्ये, तेवढं तुम्हाला इंग्लिशला फायदा आहे, खास करून ज्यांचं इंग्लिश वीक आहे. कारण सपोज तुम्ही 25 च्या ठिकाणी 30 मिळवला, तर 5 मार्क तुम्हाला जास्त एक्स्ट्रा मिळाले, तर 5 मार्क तुम्ही हे इंग्लिशमध्ये कमी मिळवले तरी चालू शकतात, किंवा LR मध्ये थोडेफार कमी जास्त झाले तरी चालू शकतं. इथं तर सेक्शनल कट ऑफ नाही आहे. LR देखील तुम्हाला स्ट्रॉंग बनावं लागेल. LR जनरली सगळ्यांचं स्ट्रॉंग असतं. इथं तुम्ही 35 आउट ऑफ 35 टार्गेट करायचे आहेत. सो इथंच बघा, 25 आणि 35 आपण टोटल केलं तर 60 मार्क्स होतात. आता फक्त 10 मार्क्स इंग्लिशला मिळवायचे आहेत. खास करून इंग्लिश ज्यांचं वीक आहे त्यांच्यासाठी ही बेस्ट स्ट्रॅटेजी राहणार आहे. आणि जर इंग्लिश स्ट्रॉंग असेल तर ऑब्व्हियसली 10च्या पुढे जे पडतील तो तुमचा बोनस मार्क्स असणार आहे. 10च्या ठिकाणी 25 पडले, तिथं तुम्हाला 85 मार्क्स पडतील. सो ऑब्व्हियसली फायदा तुमचाच आहे. तर ही होती एक्झामिनेशन बद्दलची स्ट्रॅटेजी. परत एकदा आपण एक्झामिनेशन बद्दलची स्ट्रॅटेजी बघूया, रिवाइज करूया. तर मी तुम्हाला सांगितले क्यूए मध्ये टोटल 25 टार्गेट करायचे आहेत. यामध्ये तुम्ही सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन 10 आउट ऑफ 10, DI 5 आउट ऑफ 5, सिरीज 5 आउट ऑफ 5, क्वाड्रॅटिक इक्वेशन 5 आउट ऑफ 5, वर्ड प्रॉब्लेम मधले 10 पैकी मोजून शोधून काढून 3 ते 5 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत. सपोज वर्ड प्रॉब्लेम 15 आले तर सिम्प्लिफिकेशन इझी येणार आहे. सिम्प्लिफिकेशन पेक्षाही इझी मे बी वर्ड प्रॉब्लेम देखील ते 5 एक्स्ट्रा जे आलेले आहेत ते असतील, ते शोधून काढून तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत. सो टोटल 25 to 30 आपल्याला टार्गेट ठेवायचं आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये. त्यानंतर लॉजिकल रिझनिंग. लॉजिकल रिझनिंग मध्ये मी सांगितल्याप्रमाणे 2 पार्ट आहेत, एक पझल आणि सेटिंग अरेंजमेंटचा प्रॉब्लेम आणि दुसरा मिसेलेनियस टॉपिकचा प्रॉब्लेम. मिसेलेनियस टॉपिक हे एकदम छोटे छोटे टॉपिक्स आहेत. यामध्ये तुम्हाला अगदी कमी वेळेमध्ये, अगदी 7-8 मिनिटांमध्ये तुम्हाला ते 15 ते 20 मार्क्स मिळवता आले पाहिजेत. इनइक्वालिटी असेल, कोडिंग डिकोडिंग असेल, सगळे याच्यामध्ये येतात टॉपिक्स. त्यानंतर उरलेले जे पझल आणि सेटिंग अरेंजमेंट आहेत यामध्ये लक्षात ठेवा, एक पझल जरी सुटलं नाही तर तुम्हाला 5 मार्क्सचं इथं नुकसान होऊ शकतं. पण क्लेरिकलचं पझल जे तुम्ही हातात घेणार ते 100% सॉल्व्ह होणार म्हणजे होणार, त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. सो असं करून टोटल आपल्याला 35 टार्गेट करायचे आहेत. तुम्ही पझल पहिला सॉल्व्ह करा किंवा मिसलेनियस टॉपिक पहिला सॉल्व्ह करा. 35 आपल्याला मिळवायचे आहेत. जनरली मी रिकमेंड करेल अगोदर मिसलेनियस टॉपिक सॉल्व्ह करा. त्यामध्ये जे थोडे लेंदी क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू करा. पझल अटेम्प्ट करा. पझल अटेम्प्ट करून टाइम शिल्लक राहिला तर ते जे लेंदी 2-3 क्वेश्चन्स होते, जनरली अल्फान्यूमेरिक सिक्वेन्स मध्ये किंवा कुठेही असेल असे काही लेंदी क्वेश्चन्स असतात, ते तुम्ही नंतर टार्गेट करू शकता. त्यानंतर इंग्लिश बद्दल बघितलं आपण. इंग्लिशचं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे इथं तुम्हाला टार्गेट काही ठेवायचं नाहीये. तुमची क्यूए आणि LRचा परफॉर्मन्स यावर तुमचा इंग्लिशचा परफॉर्मन्स डिपेंड असणार आहे. सपोज इंग्लिश सेक्शन पहिला आला तर ऑब्व्हियसली जे तुम्ही मॉक मध्ये स्ट्रॅटेजी फॉलो केली होती तीच स्ट्रॅटेजी या ठिकाणी फॉलो करायची आहे. वेगळं असं काही करायचं नाही, हे लक्षात ठेवा. जे तुम्ही आतापर्यंत करत आलात मॉक मध्ये तेच तिथे जाऊन करायचं. ऑन दी स्पॉट स्ट्रॅटेजी चेंज करू नका. एक्झामची स्ट्रॅटेजी तर बघितली, पण एक्झामच्या अगोदरची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, एक्झामच्या आदल्या दिवशीची स्ट्रॅटेजी देखील खूप इम्पॉर्टंट आहे.
तुमच्या दुसऱ्या दिवशीचा परफॉर्मन्स हा आदल्या दिवशी तुम्ही काय करता याचं रिफ्लेक्शन असणार आहे. लक्षात ठेवा, आदल्या दिवशी तुम्ही सपोज टेन्शन घेतलं, 15, 16, 20 तास अभ्यास केला आणि नेमकं एक्झामिनेशनच्या दिवशी त्या पर्टिक्युलर स्लॉटला तुम्हाला जमलं नाही, तर अवघड होऊन जाईल. त्यामुळं आदल्या दिवशी 15, 20, 25 तास अभ्यास नाही करायचा आहे तुम्हाला. काही मॉक द्या, एक किंवा 2 मॉक द्या, 3 मॉक जनरली टाळा. 1 किंवा 2 मॉक एक फ्लो मध्ये राहण्यासाठी त्याचं परफेक्ट अनालिसिस. जर पेपर झाला असेल तर त्याचं जे अबॅकस अड्डावर किंवा ग्रेडअपवर अनालिसिस येतं ते अनालिसिस बघणे. त्याच्यामध्येच तुमचा टाइम डिस्ट्रीब्यूट करा. आदल्या दिवशी चांगली 7 ते 8 तासाची तुमची झोप झालीच पाहिजे. त्यानंतर अवॉइड हेवी मील्स. जर दुसऱ्या दिवशी सकाळी पेपर असेल तर आदल्या दिवशी मटन वगैरे खाण्याचा प्लॅन असेल तर तो अवॉइड करा. किंवा दुपारी सपोज 4 वाजता तुमचा पेपर असेल आणि तुम्ही दुपारी मटन खाऊन जात असाल तर ते अवॉइड करा. चॉकलेट्स काही तुमच्यासोबत ठेवा. जर तुम्ही नर्वस झाला तर चॉकलेट खा, तुम्हाला एक फिलिंग गुड असं वाटेल आणि याचा उपयोग तुमचा परफॉर्मन्स वाढण्यासाठी होईल. एक्झामिनेशन सेंटरवर 15 मिनिट अगोदर पोहोचा. एक्झामिनेशन सेंटरवर गेल्यानंतर स्वतःला रिलॅक्स करा. जनरली मी असं बघितले की बरीच मुलं एक्झामिनेशन सेंटरला गेल्यानंतर जे पेपर देऊन येतात त्यांना विचारतात की तुझे अटेम्प्ट किती झाले, किती अटेम्प्ट केलास. मग तो एखादा हुशार असला तर सांगतो माझे 90 अटेम्प्ट झाले. 90 म्हणल्यावर तुम्हाला टेन्शन येतं, अरे त्याचे 90 झाले, मला देखील आता 95 करायला पाहिजेत. त्याचे 80 झाले, मला 85 करायला पाहिजे. सो हे अवॉइड करा. कारण तुम्ही सपोज प्री ऑक्युपाइड माइंडसेटने पेपरला गेला आणि तुमचे ठरलं की बाबा मला 85 अटेम्प्ट करायचे आणि नेमका तुमचा स्लॉट डिफिकल्ट आला तर काय करणार. तर या केसमध्ये तुमचं प्री ऑक्युपाइड माइंडसेट काय झालेलं असतं, 85चे अटेम्प्ट. तुम्ही काय ठरवलेलं असतं, पहिला एलआरचा सेक्शन आला 35 आउट ऑफ 35, पण तिथं पडत नाहीत, 25च अटेम्प्ट झाले. अरे बापरे, आता 10 मार्क्स कमी झाले. मग याचा इम्पॅक्ट तुमच्या पुढच्या सेक्शनवर होत असतो. त्यामुळं तुमचे जे मित्र बाहेर येतील त्यांना तुम्ही किती अटेम्प्ट झाले हे विचारू नका, तर काय आलं त्याच्यामध्ये काही नवीन विचारलं गेलेलं आहे, काय काही ट्विस्ट होती का, तू कुठे चुकलास, तू काय अवॉइड करायला पाहिजे होतं हे विचारा. त्याचे जे अटेम्प्ट असणार आहेत आणि तुमचे अटेम्प्ट हे टोटली डिफरंट असणार आहेत. सगळीकडे नॉर्मलायझेशन होतं त्यामुळे डिफिकल्टी लेवल कमी जास्त असू शकते. त्यामुळे अटेम्प्ट न विचारता पेपर नेमकं काय विचारलं गेलेलं आहे याच्यावर फोकस करा. अटेम्प्ट विचारून प्री ऑक्युपाइड माइंडसेटने तिथं जाऊन स्वतःला निराश करण्यापेक्षा रिलॅक्स माइंडने जा, निवांत जा, अटेम्प्ट करायचं आहे ठरवा, चांगले अटेम्प्ट तुमचे डेफिनेटली होतील. त्यानंतर जे आयडी प्रूफ आहेत ते 2 तुमच्याजवळ ठेवा, त्याची झेरॉक्स कॉपी देखील ठेवा. एकच लागणार आहे, पण सपोज काही कारणामुळे ते जर त्याने ऍक्सेप्ट केलं नाही तर दुसरा आयडी प्रूफ तुम्हाला उपयोगी पडेल. त्याचबरोबर कॉल लेटर देखील असणं ऑब्व्हियसली गरजेचं आहे. ते आदल्या दिवशीच त्याची प्रिंट मारून ठेवा, उगाच एक्झामिनेशनच्या दिवशी वेट करू नका. आता एक्झामिनेशन जो एक्झामिनेशन सेंटर जे आहे ते प्रिमायसिस आहे, त्याला एक गेट आहे. त्या गेटच्या अगोदर, गेट क्लोजर टाइमच्या अगोदर तिथं जा, गेटच्या आतमध्ये जा. जर गेट क्लोज केलं आणि तुम्ही जर बाहेर गप्पा मारत उभारला असलात तर तुम्हाला आतमध्ये घेणार नाही. असे केसेस बरेच झालेले आहेत. बाहेर गप्पा मारत मुलं थांबलेली होती, गप्पा मारल्यामुळे वेळ कसा निघून गेला कळला नाही आणि नेमकं गेट क्लोज केला, आतमध्ये त्यांना घेतलं नाही. त्यामुळे गेट क्लोजर टायमिंगच्या आधी त्या प्रिमायसेस मध्ये पोहोचा. आता एक्झामिनेशन हॉलमध्ये गेल्यानंतर ज्यावेळी तुम्ही सीटवर बसता त्यावेळी माऊस वगैरे व्यवस्थित फंक्शन होतं का हे चेक करा. त्यानंतर ज्यावेळी तुम्ही फर्स्ट लॉग इन करता त्यावेळी त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स केअरफुली रीड करा. हे केअरफुली रीड करणं फार गरजेचं आहे, कारण तो जो स्क्रीनचा ब्राईटनेस आहे त्याच्याशी तुमचे डोळे मॅच झाले पाहिजेत आणि यासाठी तुम्हाला हे इन्स्ट्रक्शन रीड करावे लागतील. कंपल्सरी रीड करा, फुल स्पीडमध्ये रीड करा, हळू रीड करा, सगळे एक्सरसाइज त्या ठिकाणी करा. तुम्हाला तुमची थॉट प्रोसेस फ्लोमध्ये आणायची आहे. तुम्हाला तुमच्या डोळ्यांची डोळ्यांची आणि ती स्क्रीनची ब्राईटनेस व्यवस्थित मॅच करायची आहे. त्यामुळे तुम्हाला हे करावंच लागणार आहे. जरी तुम्हाला इन्स्ट्रक्शन माहीत असल्या तरी तुम्ही त्या परत रीड करा. अजिबात शांत बसून राहू नका. रफ पेपर आल्यानंतर तुम्ही जे काही लिहून घेणार आहे स्क्वेअर, क्यूब,
प्युअर रूट, क्यूब रूट ते सगळं तुम्ही त्याच्यामध्ये फर्स्ट लॉग इन झाल्यानंतर लिहून घेऊ शकता. एक्झाम देताना देखील रिलॅक्स राहा. एखादा क्वेश्चन तुम्हाला आला नाही तर तो स्किप करा, मार्क फॉर रिव्ह्यू करा. सगळं पेपर झाल्यानंतर तो वेळ मिळाला तर परत या, नाही आलं तर काही प्रॉब्लेम नाही. एखादा सपोज तुम्हाला पझल डबल सॉल्व्ह करावं लागलं तर त्याचा इम्पॅक्ट पुढे पडू देऊ नका, पुढच्या क्वेश्चनवर पडू देऊ नका. एखादा सेक्शन डिफिकल्ट गेला तर त्याचा इम्पॅक्ट पुढच्या सेक्शनवर पडू देऊ नका. सेक्शन सुरू व्हायच्याच अगोदर स्वतःच्या 30 सेकंड घ्या किंवा 10 सेकंड वेळ द्या. ठरवा की आत्ता जे काही झालं त्याचा इम्पॅक्ट मी ह्याच्यावर काहीच पडू देणार नाही. हे मनाला एक इन्स्ट्रक्शन देऊन ठेवा, माइंडमध्ये ही इन्स्ट्रक्शन फीड करून ठेवा. आता एक्झामिनेशन नंतर काय करायचं? सगळ्यात महत्वाचं, डोंट ब्रेक युअर डेली रुटीन. मी बऱ्याच मुलांचं असं बघितलंय की एक्झामिनेशन झाल्यानंतर, खास करून प्रिलिम झाल्यानंतर, बरीच मुलं 1-2-3 दिवस रिलॅक्स होतात, घरी जातात किंवा पाहुण्यांकडे जातात, नातेवाईकांकडे जातात, फिरायला जातात. असं काही करू नका. तुमचं जे रुटीन बसलेलं आहे, आता एक्झामिनेशनमुळे तुम्ही डेली 7-8-10 तास अभ्यास करत असणार आहे, ते रुटीन अजिबात ब्रेक करू नका. कारण रुटीन जर तुम्ही ब्रेक केलं तर परत एकदा फ्लोमध्ये यायला तुम्हाला वेळ लागेल. त्यामुळे हे रुटीन अजिबात तुम्ही ब्रेक करू नका. तुम्ही जो 2-2, 3-3 मॉक्स देत होता, अनालिसिस करत होता, तोच टाइम आता जीके प्रिपरेशनला द्या. लक्षात ठेवा, पेपर झालेल्या दिवसापासून तुम्हाला जीकेचं प्रिपरेशन सुरू करायचं आहे. गेल्या 6 महिन्याचं जीके तुम्हाला कव्हर करायचं आहे. 3 महिने सफिशियंट आहेत, पण कॉम्पिटिशनची इंटेन्सिटी पाहता 6 महिन्याचं जीके तुम्हाला करावं लागणार आहे. लास्ट 3 मंथ्स खूप इम्पॉर्टंट आहेत, पण 6 महिन्याचं आपल्याला करायचं आहे. सो जीके प्रिपरेशन सगळ्यांनी पेपर झालेल्या दिवसापासून प्रिपरेशन सुरू करायचं आहे. जो पेपर झालेल्या दिवसापासून जीकेचं प्रिपरेशन सुरू करेल त्याचं एसबीआय मध्ये सिलेक्शन पक्का आहे, हे लक्षात ठेवा. आता हे जीके कशामधून करायचं? तर बँकर्स अड्डा, अफेअर्स क्लाउड, बीएससी फॉर सक्सेस अशा बऱ्याचशा वेबसाईट आहेत. यापैकी कुठल्याही 2 वेबसाईट ज्या तुम्हाला इझी वाटतात त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. बँकर्स अड्डा प्लस अफेअर्स क्लाउड, बँकर्स अड्डा प्लस ग्रेडअप, बँकर्स अड्डा प्लस बीएससी फॉर सक्सेस किंवा कुठलेही 2 वेबसाईट तुम्हाला रेफर करायचे आहेत. यामध्ये मंथली जीके आणि एकदम 3 किंवा 6 महिन्याचं जीके, जसं आता LICWO साठी एक कॅप्सूल आलेले आहे त्या टाईपमध्ये तुम्हाला जे इझी वाटतं ते तुम्ही करा. आतापर्यंत मी ऑलरेडी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. बऱ्याचशा मुलांनी गेल्या 3-4 महिन्याचं जीके कव्हर केलेलं आहे. ज्यांनी कव्हर केलेलं आहे त्यांनी जे राहिलेले महिने आहेत त्याच्यावर फोकस करा, आणि ज्यांनी काहीच केलं नाही त्यांना मात्र ते कॅप्सूल माझ्या मते बेटर ठरेल. कुठलेही 2 सोर्स रेफर करणं फार फार गरजेचं आहे. त्याचबरोबर स्टडी IQचे व्हिडिओज जे आहेत, मंथली व्हिडिओज, ते तुम्ही रिव्हिजन पर्पजसाठी यूज करू शकता. आत्तापासूनच व्हिडिओ बघू नका. तुम्ही अगोदर बँकर्स अड्डा, अफेअर्स क्लाउड किंवा बीएससी फॉर सक्सेस यामधून करा आणि मग रिव्हिजनसाठी स्टडी IQचे व्हिडिओ फॉलो करा. या लक्षात ठेवा, तुम्हाला टोटल 20 मॉक्स या मेन्ससाठी टार्गेट करायचे आहेत. ह्या ज्या मॉक्स आहेत ह्या बँकर्स अड्डाच्या प्लस ग्रेडअपच्या तुम्हाला द्यायच्या आहेत. अशा टोटल 10+10 20 मॉक्स तुम्हाला टार्गेट करायचे आहेत. ऑली बोर्ड आणि प्रॅक्टिस मॉक देत असाल तर त्या तुम्ही अवॉइड करा. फक्त बँकर्स अड्डा प्लस ग्रेडअप याच्यावरच फोकस करा. या मॉक देताना देखील तुम्हाला अल्टरनेट द्यायचे आहेत. म्हणजे एक दिवस अड्डाची मॉक, एक दिवस ग्रेडअपची मॉक, एक दिवस अड्डाची मॉक, एक दिवस ग्रेडअपची मॉक, असं अल्टरनेट तुम्हाला करणे गरजेचं आहे. अशा टोटल 20 मॉक्स तुम्हाला द्यायचे आहेत. सुरुवातीच्या ज्यावेळी पेपर झाल्यापासून सुरुवातीचे 5 दिवस असतील त्यामध्ये तुम्ही 1 किंवा 2 मॉक टार्गेट करा. यामुळे तुम्हाला तुमचं प्रिपरेशनची लेवल कळेल. जरी तुमचं जीकेचं प्रिपरेशन झालं नसलं तरी तुम्ही त्या मॉक्स द्या. तुम्हाला लक्षात ठेवा, मॉक मधला स्कोर महत्वाचा नाही आहे, तर तुमचा परफॉर्मन्स कसा येतो हे तुम्हाला त्या मॉक मधून बघायचं आहे. त्यामुळे मॉक देणं फार फार गरजेचं आहे. तर ह्या टिप्स तुमच्या SBI क्लर्क एक्झामसाठीच्या होत्या. आय होप सगळ्यांनी स्टडी केलेला असेलच. तुम्ही आतापर्यंत खूप चांगलं प्रिपरेशन केलेलं आहे. मॉक भरपूर तुम्ही दिलेले आहेत, मॉकचं अनालिसिस भरपूर केलेलं आहे. त्यामुळं जशी तुम्ही मॉक दिला तोच तुमचा माइंडसेट ॲक्च्युअल एक्झामच्या दिवशी झाला पाहिजे. मॉकचं तुमचे मार्क्स आणि ॲक्च्युअल एक्झाममध्ये पडणारे मार्क्स यांच्यामध्ये डेफिनेटली एक 15 ते 20 मार्क्सचा फरक असणार आहे. त्यामुळं तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. मॉकला तुम्हाला 50, 60, 40 जरी मार्क्स पडत असली तरी तुमचा इथं परफॉर्मन्स चांगला येणार आहे, 100% येणार आहे.
याची मी तुम्हाला फुल गॅरंटी देतो. तुम्ही जे आतापर्यंत प्रिपरेशन केलेलं आहे त्याचा आउटपुट तुम्हाला ह्या एका एक्झाममधनं मिळणार आहे. त्यामुळं ही एक्झाम व्यवस्थित द्या. जे काही इन्स्ट्रक्शन मी तुम्हाला सांगितल्या त्या फॉलो करा. ऑल द बेस्ट. थँक यू.